हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, त्या लोकांसाठी जी मनाने खूप हळवी असतात आणि नाती सांभाळण्याचा, नाती जपण्याचा खूप प्रयत्न करतात, तरी त्यांच्या पदरी नैराश्यच येतं. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे छोटासा. कधी कधी काय असतं ना, नात्यामध्ये नुसतं कोणतंही नातं असू दे, नवरा बायको, मित्रमैत्रिणीचं, भावाभावांचं, बहिणींचं, कुठलंही नातं असू दे, आपण 100% आपल्याकडनं देण्याचा प्रयत्न करतो. चांगल्या प्रकारे नातं सांभाळण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला इन रिटर्न समोरनं तसं मिळतंच असं नाही. मग आपण थोडंसं निराश होतो. अरे, मी जर इतकं छान हे करण्याचा प्रयत्न करते नातं सांभाळण्याचा, पण समोरची व्यक्ती तशी नाही माझ्याशी वागत आहे, का बरं? तर इतका विचार नका करू. तुमच्या मनात तुमचं जसं मन आहे तसं समोरच्याचं मन असेलच असं नाही. त्यामुळे जर तुम्हाला समोरनं तसा रिस्पॉन्स नाही मिळाला, प्रेम नाही मिळालं, तर खचून जायचं नाही आहे, डिप्रेशनमध्ये जायचं नाही आहे. कसं आहे, नात्यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जीव लावताय किंवा एखाद्या नात्यात तुम्ही गुंतला जात आहे, तर कधीतरी त्या नात्यामध्ये जर प्रॉब्लेम झाले, कॉन्फ्लिक्ट झाले आणि तुमच्या दुरावा निर्माण झाला, तर ते दुःख सहन करण्याची तुमच्यात सहनशक्ती ठेवा. कारण कधीही काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या मनाला इतकंही कमजोर बनवू नका. स्ट्रॉंग बनवा स्वतःला, की कधीही काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या स्वतःला कुठल्याच प्रकारची त्रास होता कामा नये. हे पहा, तुमचं शरीर आणि तुम्ही स्वतः फार महत्त्वाचे आहात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन कुठलाही निर्णय घेऊन काहीही स्वतःबद्दल वाईट करायचं नाही आपल्याला. नाती सांभाळण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे, पण त्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे. आणि जर एखादी व्यक्ती, तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात बांधून ठेवण्याचा प्रयत्न करताय, पण तरीही त्या व्यक्तीला तुमच्यासोबत रिलेशन नाही ठेवायचं आहे, तर सोडून द्या. त्यांना फ्री सोडा. खऱ्या नात्यामध्ये, खऱ्या प्रेमामध्ये तेच असतं, की समोरच्या व्यक्तीला जिकडे समाधान मिळत आहे तिकडे त्यांना जाऊ देते. आज नव्हते